एका गावात सुरेखा नावाची सून आणि तिची सासू राहत होत्या. सुरेखा शिकलेली नव्हती, पण कामात प्रचंड हुशार होती. ती स्वयंपाक, स्वच्छता आणि शिवणकाम सगळं अगदी चोख करायची. तरीसुद्धा तिच्या सासूला ती फारशी आवडत नसे. त्या तिला नेहमी एखाद्या कारणाने टोचून बोलत असत. एके दिवशी सासूच्या काही मैत्रिणी त्यांच्या घरी आल्या. त्या सर्वजणी गप्पागोष्टी करत असताना सुरेखा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. त्यानंतर ती शिवणकाम करायला बसली. चहाचा कार्यक्रम चालू असताना त्यातील एकीचं लक्ष सुरेखाच्या शिवणकामाकडे गेलं. ती सुरेखाच्या सासूला म्हणाली, "अगं, तुझी सून किती चांगलं शिवणकाम करते." हे ऐकून सासूला राग आला. तिने लगेच सुनेला टोमणा मारला, "अगं सुरेखा, तू कपडा कापून झाल्यावर कात्री जमिनीवर का ठेवतेस? आणि सुई वापरल्यानंतर तिला आंबाड्यात का खोचतेस? कात्रीचं काम मोठं नाही का? मग तिलाही आंबाड्यात ठेवायला हवं." सासूच्या या बोलण्यावर सगळ्या बायका हसू लागल्या. सुरेखाने शांतपणे पण मोठ्या समजूतदारपणे उत्तर दिले. ती म्हणाली, "आई, कात्रीचं काम फक्त कापण्यासाठी असतं. जी वस्तू फोडते, तोडते किंवा विभाजन करते, तिला आपल्यापासून दूर ठेवायला हवं. म्हणून ती जमिनीवर ठेवली जाते. पण सुई जोडण्याचं काम करते. ती सगळ्यांना एकत्र ठेवते. जी वस्तू सगळ्यांना जोडते, ती आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाची असली पाहिजे. म्हणूनच सुईला आपण जपून ठेवलं पाहिजे." हे ऐकून सगळ्या स्त्रियांना सुरेखाचे कौतुक वाटले. त्या आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाल्या, "सुरेखा, तू खरंच शिकलेल्यांपेक्षा जास्त हुशार आहेस." हे ऐकून सासूलाही आपल्या सुनेचा अभिमान वाटला. आपल्यालाही कात्रीसारख्या तोडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहून सुईसारखी जोडणारी वृत्ती अंगीकारायला हवी, तरच घर आणि समाज एकत्रित राहील.